नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आर-टी-ए बद्दल खूप ऐकलं असेल. पण आर-टी-ए बद्दल बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीये, की आर-टी-ए म्हणजे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आर-टी-एचा फुल फॉर्म आहे राइट टू एज्युकेशन. राइट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा तुमचा हक्क आहे. आता त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे काय, की आर-टी-एचं ॲडमिशन कुठे घेतलं जातं? आर-टीचं ॲडमिशन घेतलं जातं नर्सरी, एल-के-जी, एच-के-जी, फर्स्ट स्टँडर्ड या इयत्तांमध्ये आर-टीचं ॲडमिशन घेतलं जातं. त्याच्यानंतरचा तुमचा प्रश्न असेल, कुठल्या शाळांमध्ये घेतलं जातं? मित्रांनो, आर-टीचं ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्ये घेतलं जातं. ज्या शाळांमध्ये सरकारची मान्यता आहे आर-टी-ईसाठी, त्या शाळांमध्ये आर-टीचं ॲडमिशन घेतलं जातं. आता त्याच्यानंतरचा तुमचा मुद्दा असेल, की त्या शाळा कशा शोधायच्या? तर मित्रांनो, आर-टीचं जे पोर्टल आहे, त्या पोर्टलवरून तुम्ही चेक करू शकता, की तुमच्या एरियामध्ये कुठल्या-कुठल्या आर-टीच्या शाळा आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आर-टीचे फॉर्म फिलिंगची प्रोसेस केव्हापासून चालू होणार आहे? तर यावर्षी 2025 मध्ये सरकारने आर-टीची प्रोसेस लवकर चालू केलेली आहे. 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत आर-टी ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रोसेस तुम्हाला चालू झालेली आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म प्रोसेस करून घ्या. आता महत्त्वाचा मुद्दा त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ए टू झेड माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला लागणारे आर-टीचे डॉक्युमेंट्स आहेत. ते डॉक्युमेंट कुठले-कुठले आहेत? वयाची अट काय आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्याबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची ग्रुप लिंक दिलेली आहे. ती तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तर ते आर-टी-ईचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरचं परिपत्रक आहे, जे आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय काय त्यांनी दिलंय तर त्या गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिल्यांदाचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा आहे आपला तारीख. दिनांक 13/10 13/1/2025 ही तारीख आहे. या तारखेला त्यांनी जे काय ऑफिशियल त्यांचं आहे तर ते लॉन्च केलेलं आहे. त्यांनी ते दिलेलं आहे. आता ते त्याच्यामध्ये त्यांनी काय काय गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करूया आणि तिथे वाचूया. तर इथे बघा, इथे आपल्याला विषय दिलेला आहे. विषयामध्ये त्यांनी सांगितले सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना. म्हणजे ज्या काही सूचना आहेत तर त्या सूचना सुधारित पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहेत. आता त्या काय काय आहेत तर त्या आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. तर इथे पाहूया. सन 2025-26 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियमित 2009 मधील कलम 12C1 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा व महानगरपालिका शाळा या शाळांमध्ये आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, यांनी काय सांगितलं, यांनी क्लिअर क्लिअर दाखवलेलं आहे याच्यामध्ये, की 2009च्या कलमानुसार कुठल्या शाळांना आर-टी-ईचा नियम लागू होतोय. आर-टी-ईचा नियम लागू होणाऱ्या शाळा कुठल्या आहेत तुमच्या? स्वयं अर्थसहाय्यित शाळा, त्यानंतर विना अनुदानित शाळा, त्यानंतर कल्याणकारी शाळा पोलीस कल्याणकारी शाळा ही पण विना अनुदानित मध्ये येते. त्यानंतर महानगरपालिका शाळा, स्वयं अर्थसहाय्यित शाळा या शाळांमध्ये आर-टी-ईची 25% प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते. म्हणजे एकदम सोपं करून सांगितलेलं आहे. आपल्याला परत कुठेही जायची गरज नाही किंवा कोणाला विचारायची गरज नाहीये, की कुठल्या शाळांमध्ये आपल्याला आर-टी-ईचं जे काय आहे तर त्या आर-टी-ईची माहिती आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर हा झाला मुद्दा तो. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा काय आहे? तर पुढचा मुद्दा बघा. पुढचा मुद्दा एकदम त्यांनी सोपा करून सांगितलेला आहे, की शासनाच्या क्रमांक 7 नुसार इथे बघा, पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया दिनांक 14/1/2025 ते दिनांक 27/1/2025 या कालावधीत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे काय आहे, तुमचा जो ऑनलाईन भरायचा जो फॉर्म आहे
तर तो ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख जी आहे ती त्यांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे. तारीख किती आहे तुमच्या लक्षात आला असेल, 14/1/2025 ते 27/1/2025, म्हणजे 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, सगळ्यात महत्वाचं, प्रवेश अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना. याच्यामध्ये तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला HTTPS ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ती ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला याच्या इथे दिलेली आहे. त्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही जायचंय आणि तिथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता हे झालं फॉर्मची कुठल्या वेबसाईट वरनं भरायचंय ते. आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, वंचित घटकातील बालकांमध्ये खालील वर्गाचा समावेश होतो. म्हणजे कुठल्या कुठल्या घटकांमध्ये वंचित घटकाचे बालक आहेत, तर इथं त्यांनी दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये एक आहे अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती. भटक्या जमातींमध्ये दोन प्रकार दिलेत त्यांनी, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड. त्यानंतर इतर मागासवर्ग, त्याला आपण ओबीसी म्हणतो, विशेष मागासवर्ग एसबीसी म्हणतो, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक. त्यानंतर आता याच्यामध्ये एक नवीन पोर्ट ऑप्शन त्यांनी दिलेला आहे, HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, अनाथ बालके आणि दिव्यांग बालके. अशा 12 पद्धतीच्या बालकांचा जो वंचित घटकांमध्ये समावेश होतो, त्या बालकांना या आरटीचा फायदा होणार आहे. आता याच्यामध्ये दिलंय काय काय, तर ते आपण थोडक्यात थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे आपल्याही लक्षात येईल. तर इथं बघा, आर्थिक वर्षांमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी अशा पालकांच्या बालकांना आर्थिक दुर्बल घटकांचा समावेश होतो. म्हणजे काय आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते वार्षिक उत्पन्न हे 1 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे, तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. कारण उत्पन्नाचा दाखला आपल्याला काढावाच लागतो. उत्पन्नाचा दाखला काढून तो तहसील कार्यालयामध्ये देऊन तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला काढावा लागतो आणि त्या बेसिसवरच आपल्याला आरटीचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा काय दिलेला आहे, दुसरा मुद्दा समजून घेऊया. 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहे, त्या ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला 10 शाळा निवडायच्या आहेत. तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथं राहताय त्या राहण्याच्या एरियापासून तुम्हाला 10 शाळा निवडायच्या आहेत, की ज्या शाळांमध्ये आरटीचे अप्रुव्हल आहे, त्या शाळांमध्ये तुम्ही फॉर्म फिल करू शकता. त्यानंतरचा पुढचा मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडीचा अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानचे ठिकाण निश्चित करण्याकरिता ते बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी, ज्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे. म्हणजे काय आहे की आरटीचे ऍडमिशन मध्ये त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे. 3-5 किलोमीटरचा जो क्रायटेरिया आहे त्याच्या आतमध्ये ज्या ज्या शाळा येतील त्या त्या शाळांमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. आता ते तुम्ही कोणी तोंडी सांगाल की माझं 2 किलोमीटर आहे माझ्या शाळेपासून माझं घर, तर तसं नाहीये. तुमचं जे काही गुगल मॅपचं लोकेशन आहे, ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाताल त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला शाळा आणि तुमच्या घराचं अंतर जे आहे ते गुगल मॅपनी तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तिथला डिस्टन्स जो आहे तो ऑनलाईन दिसणार आहे. तिथून पुढे तुमची प्रोसेस होणार आहे. त्यानंतर अजून त्यांनी काय दिलेलं आहे, प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. म्हणजे काय आहे, तुमची जी काय मुदत दिली त्या मुदतीमध्ये तुम्ही पूर्णपणे अर्ज भरायचा आहे. अर्धा अर्ज भरून सोडून द्यायचा नाहीये. अर्धा अर्ज भरून जर तुम्ही सोडून दिला तर ती प्रोसेस पूर्ण होणार नाहीये. त्यानंतर काय आहे, अर्ज सादर करावायच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणींमुळे अपरिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे काय आहे की समजा 27 तारीख शेवट दिलेली आहे, 27/1/2025, तर त्या दिवशी समजा तुमच्या गावातली, तुमच्या जिल्ह्यातली, तुमच्या तालुक्यातली लाईट गेली, इंटरनेट सेवा गेली, तर अशा परिस्थितीत तुम्ही काहीच करू शकत नाही. जर तुमची इंटरनेट सेवाच गेली असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही आणि तुमचा अर्धवट फॉर्म भरला गेला तर त्या फॉर्मला व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळे यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की ज्या दिवशी तुमचा फॉर्म लॉन्च होईल तिथून पुढे जेवढे लवकरात लवकर तुम्हाला भरता येईल तेवढे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाकायचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे, त्यांच्याशी संपर्क करून
समस्येचे निराकरण करण्यात यावे. म्हणजे जर समजा तुम्ही पोर्टलवरचा फॉर्म भरताय आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय, कुठली कागदपत्र वगैरे आहेत, ते कागदपत्र तुम्हाला सबमिट करताना इश्यू येत आहे, तर तो इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी आरटीएचे जे बॅक ऑफिस टीम आहे, ती बॅक ऑफिस टीम बसलेली आहे मित्रांनो. तर ती टीम तुम्हाला मदत करू शकते, हा त्यांनी सांगितलेला आहे. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी, जसं की घरचा पत्ता आहे, जन्म दिनांक आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, अपंगाचा दाखला आहे, जात प्रमाणपत्र आहे. त्या सर्व गोष्टी तुम्ही अचूक पद्धतीने भरायच्या आहेत. कुठलीही गोष्ट चुकता कामा नये. ज्या बालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. म्हणजे जर समजा आता तुमचा विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेलाय आणि गेल्या वर्षी तो HKG ला होता आणि गेल्या वर्षी तुम्ही RT थ्रू ऍडमिशन घेतलेलं आहे, तर ते RT थ्रू गेल्या वर्षी ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या वर्षी ऍडमिशन मिळणार नाहीये. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा 2-2 वर्षाला मी त्याचा बेनिफिट घेईन, तर तसं मित्रांनो होणार नाही, याची काळजी घ्या. त्याबरोबर त्यांनी अजून काय दिलेलं आहे, यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाला चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांची एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे काय आहे की काही पालक आपल्याकडे खूप हुशार आहेत, की ते काय करतात, 2-2, 3-3 फॉर्म भरतात. तर तसं काही करू नका. तुमचा जो काय फॉर्म आहे, तो फॉर्म व्यवस्थित एकच फॉर्म भरा आणि व्यवस्थित भरा. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 शाळा निवडायच्या, त्या 10 शाळा व्यवस्थित विचार करून निवडा. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आणि पुन्हा पुन्हा नवीन फॉर्म भरायची गरज पडणार नाही. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा काय दिलाय त्यांनी, पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नये. म्हणजे काय आहे, की तुम्हाला फक्त आणि फक्त फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. कुठलाही डॉक्युमेंट्स, तुमच्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड असो किंवा त्याचा शाळेचा दाखला असो, एकही डॉक्युमेंट हे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं नाहीये. आता त्याच्यानंतरचा मुद्दा काय आहे, मुद्दा नंबर 2, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालील प्रमाणे. आता जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ना, ते डॉक्युमेंट्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. आता ते डॉक्युमेंट्स काय आहेत, तर ते डॉक्युमेंट्स पहा. निवासी पुरावा, 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यशाळेतील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्राच्या स्वतःच्या मालकीची निवासस्थानाची व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्यात करिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज देयक, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा चालेल. म्हणजे काय आहे की तुम्ही ज्या वेळेस आहे ना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी देताय, सॉरी, रहिवासी दाखल्यासाठी, त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. आणि जर समजा वरील कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीये, तर इथे त्यांनी खाली एक मुद्दा दिलेला आहे. तो मुद्द्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता. इथे बघा, 25% प्रवेश करिता आपण ज्या कार्यशाळेतील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रांमध्ये स्वतःच्या मालकीची निवासस्थान व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जर मग तर तुम्हाला ऑनलाईन रेंट अग्रीमेंट करायचं आहे. आता ते रेंट अग्रीमेंट बद्दल त्यांनी काय सांगितलंय बघा, सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी केलेला असावा. म्हणजे की जे तुमचं तहसील ऑफिस आहे तिथं तुमचा हा केलेला असावा. त्यानंतर भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता म्हणजे यांनी काय सांगितलंय, जर समजा तुम्ही भाडे करार करताय ना, तर भाडे करार हा 11 महिन्याचा असावा. त्याच्यानंतर जिथं कुठं तुम्ही रहिवासीची प्रत जोडली, म्हणजे जिथं राहताय हे तुम्ही दाखवलं, रेंट अग्रीमेंट केलंय, तर तिथं राहत असणाऱ्याचं तुम्ही तिथं राहिलं पाहिजे. कारण काय होणार आहे की बालक म्हणजे विद्यार्थी किंवा त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक हे तिथं राहणार आहेत का नाही हे क्रॉस चेक केलं जाणार आहे. जर समजा तसं आढळून आलं तर तुमचं RTA रद्द होणार. या सर्व गोष्टी करण्यापेक्षा की म्हणजे एकतर ऑफिशियल आपलं डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि जर समजा नाहीच आहे तर रेंट अग्रीमेंट असेल तर तुम्हाला तिथं राहणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून डॉक्युमेंट काय लागणार आहे, जन्मतारखेचा पुरावा आहे. समजा आता तुम्ही संवर्गातील बालक असल्याचे असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर हे डॉक्युमेंट लागणार आहे. दिवंगत असाल तर हे डॉक्युमेंट. अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपल्याला तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. त्याच्याबरोबर अजून काय दिलेलं आहे खाली, अनाथ बालकांसाठीचे एक डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर HIV बाधित किंवा बालकांसाठी आहे, घटस्फोटित महिलांसाठी आहे.
त्यानंतर न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला आहेत, विधवा महिला आहेत. तर मित्रांनो, जर हा जी आर जर तुम्हाला वाचायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. तुम्ही तिथून तो डाउनलोड करून प्रॉपर तुम्ही वाचू शकता. त्याच्याबरोबर चॅनलवर आमच्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता. आपले जे ग्रुप आहेत ते ग्रुपच्या लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तिथून तुम्ही आमचे ग्रुपही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडली, माहितीपूर्ण वाटली असेल, जी काय माहिती दिली ती जर योग्य असेल तर लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही फॉर्म भरत असाल, फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डॉक्युमेंटली प्रॉब्लेम येत असतील तर मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला काही इश्यू येत आहेत. मी त्याच्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न नक्की करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.